मुंबईनंतर उद्धव ठाकरे नागपुरात रामरक्षा आंदोलन करणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी फडणवीस सदस्य असलेल्या राम मंदिराची निवड केली आहे आणि त्यावरून फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंनी रामरक्षेची 2 पानं तरी वाचून दाखवावीत असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावलाय। माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे। राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाहीये। मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत। मी देखील त्यांची तयारी असेल तर त्यांच्यासोबत रामरक्षा म्हणायला तयार आहे। मला पूर्ण रामरक्षा येते। समजा नसती आली तरी किमान वाचता तर यायला पाहिजे। तुम्ही रामरक्षा आंदोलन करता आणि रामरक्षाच वाचता येत नाही, हे कुठलं आंदोलन आहे तुमचं? मुख्यमंत्री दुपारी बोललेलं आहे की मी त्या रामरक्षा पाठनाला येईल, फक्त उद्धव ठाकरेंनी रामरक्षा पाठन म्हणजे पाठांतर करून यावं। गेल्या वेळी 2 बघा, ज्यांना रामरक्षा पाठांतराची एवढी चिंता वाटते त्या रामरक्षा पाठांतर करणाऱ्यांनीच राम मंदिर लुटलंय मला माहिती आहे। ज्यांना उत्तम रामरक्षा म्हणता येत होती, हेच राम मंदिरातले चोर निघाले। तेव्हा देवेंद्रजींनी आम्हाला हा सल्ला देण्यापेक्षा चोर कोण आहेत त्या चोरांवर कारवाई करा। त्यातले काही चोर महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गृहमंत्र्यांनी ते पाहायला पाहिजे। जे हनुमान चालीसामध्ये जे बोलणारे त्यांना जेलमध्ये टाकलं, आता त्यांना राम रक्षा आठवली आहे। आता त्यांना कळलंय की जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, म्हणून राम रक्षा सुरू होती आहे। आणि म्हणून मी बोललोय विधान परिषदेमध्ये। परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, किती काही केलं तरी सुद्धा, किती हिंदुत्वाचा हाव आणला तरी सुद्धा, हिंदुत्व त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच सुटलेला आहे। एकनाथ शिंदेना दुसरं काम काय आहे? त्यांना जर काय काम असेल तर त्याने सांगावं, याला फोडा आणि त्याला फोडा। काही सामाजिक भान, विकासाची दिशा, राम मंदिरातील लुटीवर बोलावं। कोणाला भेटायला गेलेत? प्रधानमंत्र्यांना भेटायला गेलेत ना, तो अमित शहा ना। अमित शहानी आतापर्यंत राम मंदिराच्या लुटीवरती काही वक्तव्य केलंय का? आपण गृहमंत्री आहेत देशाचे, कपड्याला टिळा लावून फिरता ना, बोला ना मग।